नमस्कार. आधुनिक केसरीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज एक आणखीन नवीन मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत आणि हा मुद्दा आहे प्रामाणिक अधिकाऱ्यांबद्दल. म्हणजे राजकारणी आणि प्रामाणिक अधिकारी यांच्यामधलं जे द्वंद्व आहे ते कायम कसं ऐरणीवर येतं आणि सर्वसामान्य माणसाला विचार करायला भाग पाडतं, त्याचं हे एक उदाहरण आहे. विधिमंडळामध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी एक कर्तव्यदक्ष आणि अत्यंत शिस्तीचे, सचोटीचे, प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावरती बेफाम आरोप केले आहेत. 2020 मध्ये नागपूरच्या महापालिकेचे आयुक्त असताना स्मार्ट सिटीचे अधिकार आपल्या हातात घेऊन यांनी गैरव्यवहार केले. 20 कोटींची बिलं एका कंत्राटदाराला मंजूर केली. अशा आणि ही बिलं मंजूर करणारी महिला अधिकारी जी नकार देत होती बिलं मंजूर करण्यास, तिच्यावरती दबाव आणला. असे वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप विधिमंडळामध्ये यांनी केलेले आहेत. त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील ही मागणी मान्य करून चौकशी केली जाईल असं विधिमंडळामध्ये सांगितलेलं आहे. आणि या घटनेमुळे प्रामाणिकपणे काम करणारे प्रशासनातले जेवढे काही अधिकारी आहेत, त्यांना पाठिंबा देणारे जे नागरिक आहेत, संस्था आहेत, त्यांना प्रचंड धक्का बसला आहे. तुकाराम मुंडे यांच्यावरती आरोप झाले ही बातमीच अनेकांना धक्का देणारी आहे. त्याचं कारण असं आहे की 2005च्या IAS बॅचचे हे अधिकारी जेव्हा रुजू झाले त्याच्यानंतर, म्हणजे तेव्हापासूनच अगदी उपजिल्हाधिकारी पदापासून त्यांनी त्यांचं प्रशिक्षण सुरू केलं आणि नंतर त्यांना जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकेचे आयुक्त आणि त्यानंतर सचिव या असा त्यांचा प्रवास गेल्या 20 वर्षांमध्ये झाला आहे. आणि 20 वर्षांमध्ये आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्यांच्या 24 वेळा बदल्या झालेल्या आहेत. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याची बदली का होते हे सर्वसामान्यांना कळण्यासाठी एवढं एक उदाहरण पुरेसं आहे की तो अधिकारी जर तिथल्या राज्यकर्त्यांच्या, तिथल्या लोकप्रतिनिधींच्या मर्जीनुसार काम करत नसेल तर त्याच्या बदलीची मागणी ही मंडळी करतात आणि मुख्यमंत्री किंवा मुख्य सचिव यांच्या माध्यमातून या बदल्या घडवून आणतात. आणि अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे की देशभरामध्ये गाजलेलं अशोक खेमका यांचं प्रकरण, की हे अत्यंत एक कर्तव्यदक्ष अधिकारी होते आणि त्यांना प्रचंड त्रास प्रशासनाकडून, म्हणजे या शासनकर्त्यांकडून देण्यात आलेला होता. तर प्रामाणिक अधिकाऱ्यांना त्रास होतो हा मेसेज जेव्हा प्रशासनामध्ये जातो तेव्हा प्रामाणिक राहण्याचा स्वाभाविकच कोणी फारसा प्रयत्न करत नाही. आपल्या मर्जीनुसार त्यांनी काम करावं ही जी काही लोकप्रतिनिधींची मागणी असते, तर याच्यामध्ये केवळ आर्थिकच नव्हे तर अनेक बाबी समाविष्ट आहेत. याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचे इगो आहेत, यात त्यांच्या लोकांचे चुकीच्या कामांना सुद्धा यांनी मान्यता द्यावी असा त्यांचा आग्रह असतो आणि म्हणून अनेकदा प्रामाणिक अधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे आरोप होतात. तुकाराम मुंडे हे एक वेगळं उदाहरण आहे महाराष्ट्रातलं, की त्यांनी ज्या ज्या संस्थेमध्ये गेले तिथे तिथे त्यांनी ज्याला आपण वर्क्समनशिप म्हणतो, ज्याला आपण प्रामाणिक कार्यपद्धती म्हणतो, ही आणि आपण जनतेचे नोकर आहोत हे भान बाळगून आपण काम केलं पाहिजे, ही जाणीव त्यांनी प्रत्येक खात्यामध्ये निर्माण केली आणि त्याचाच त्यांना त्रास झाला हे दुर्दैव आहे. म्हणजे जिथे जिथे ते जातील, जिथे ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये जातील तिथली घाण स्वच्छ करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि हे ज्या अधिकाऱ्यांना पटत नाही ते मग लोकप्रतिनिधींच्या मार्फत अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करतात. आता या प्रकरणामध्ये झालेलं जे काही असेल त्याची चौकशी होईल आणि जे सत्य आहे त्याच्यामध्ये पुढे येईलच. खोपडे यांनी, आमदार खोपडे यांनी केलेले आरोप अगदीच निराधार असतील असंही कोणी मानण्याचं कारण नाही. त्यांना जे जे काही अनुभव आले त्याप्रमाणे त्याची चौकशी होईल आणि सत्य ते समोर येईल. परंतु कृष्णा खोपडे हे भाजपचे आमदार आहेत आणि भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. तेव्हा एखाद्या आमदारांकरवी अशी मागणी करून घेणं भाजपला काही फारसं अवघड नाही. हे अधिकारी सध्या तुकाराम मुंडे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत. आता यांना या प्रकरणामध्ये आपण बघतो आहोत की राज्यभरामध्ये बोगस जी काही प्रमाणपत्र दिव्यांगत्वाची मिळवून अनेकांनी नोकऱ्या पत्करलेल्या आहेत आणि मिळवलेल्या आहेत. त्यातले काही कर्मचारी आहेत, काही उच्च अधिकारी देखील आहेत. तर या अशा बोगस प्रमाणपत्रांवर
कशा नोकऱ्या यांना मिळाल्या याची पण चौकशी तुकाराम मुंडे करत आहेत. म्हणजे बोगस प्रमाणपत्र दिली जाऊ नयेत याच्यासाठी पण ते प्रयत्नशील आहेत आणि त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. म्हणजे अनेकांना म्हणजे शेपटावर पाय दिल्यासारख्याच ही कृती ठरलेली आहे आणि त्यातून पण असं काही षडयंत्र त्यांच्या विरोधात उभं केलं जाण्याची शक्यता आहे. परंतु आपण प्रसार माध्यमांवर बघतो आहोत आता, समाज माध्यमांवर, की तुकाराम मुंडे यांना ओळखून असलेले सगळे नागरिक, त्यांच्या कार्यपद्धतीची जाणीव असलेले, त्यांच्या कार्यपद्धतीचं महत्त्व जाणणारे सगळे नागरिक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. एखाद्या आमदारांनी, तेही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आरोप केले म्हणून त्यांची प्रतिमा मलिन होईल एवढी काही त्यांची प्रतिमा कुचकामी नाही. त्यांनी आतापर्यंत जे जे काही काम केलेलं आहे, अनेक उदाहरणं त्यांच्या कार्यपद्धतीची देता येतील आपल्याला, की जे काम तुम्हाला ठरवून दिलेलं आहे सरकारने, तुम्ही जी काही सरकारी नोकरीमध्ये येताना जी शपथ घेता त्या शपथेप्रमाणे काम करा आणि सर्वसामान्यांच्या उपयोगी पडा, एवढाच या अधिकाऱ्याचा हट्ट आहे. आणि त्याचं बक्षीस म्हणून या सरकारने 24 ठिकाणी त्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. तर हे सरकार प्रामाणिक अधिकाऱ्यांशी कसं वागतं, प्रामाणिक अधिकाऱ्यांना ते कशी ट्रीटमेंट देतं, हे आपल्याला या उदाहरणामधून लक्षात येईल. परंतु राजकारण्यांनी पण एक लक्षात घ्यावं, की ज्या पद्धतीने ते पूर्णपणे ज्यांना पाठीचा कणा नसतो, ज्यांना कुठलीही तत्व नसतात, ज्यांना कुठल्याही समाज कल्याणाचं काही पडलेलं नसतं, त्यांना फक्त आपली 5 वर्ष ही पूर्ण करायची, या 5 वर्षामध्ये आपलं चांगलं उत्पन्न काढायचं आणि परत पुढच्या निवडणुकीमध्ये ते उत्पन्न खर्च करून निवडून यायचं, अशा पद्धतीची ही सगळी मोडस ऑपरेंडी या मंडळींची आहे. ही मंडळी कित्येक पिढ्यांपर्यंत संपत्ती पुरेल एवढी माया हे आपल्या जमवत आहेत आणि असं करताना थोडीशी जरी अडकाठी एखाद्या अशा अधिकाऱ्याची आली की लगेच त्याच्या विरुद्ध पेटून उठण्याचं काम ही मंडळी करते. दुसरं एक उदाहरण कोकणातलं, अनिल परब यांनीच परत विधिमंडळात मांडलं आणि तिथले जे काही जलसंधारण विभागाचे अधिकारी आहेत ते अत्यंत उर्मट आणि सगळ्या विधिमंडळाला खिशात घेऊन मी चालतो अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केल्याचं अनिल परब यांनी याच्यामध्ये सांगितलं. आता हे जे काही अधिकारी आहेत त्या कोकणातले जलसंधारण जलसंपदा विभागाचे, त्यांनी जो काही गैरव्यवहार केला आहे तो यांनी तिथे मांडला आहे अनिल परबांनी, आणि यांच्या विरुद्ध मी अनेकदा प्रश्न मांडतोय पण ते चर्चेलाच येत नाहीत, म्हणून हा तारांकित प्रश्न मला मांडावा लागला असं ते सांगतायत. ही एक परत या प्रशासनाच्या कार्यपद्धतीची दुसरी काळी बाजू आहे. म्हणजे एखादा आमदार, एखादा नेता जर एखाद्या अधिकाऱ्याबद्दल तक्रार करतोय, पोटतिडकीने ती मांडतोय आणि लोकांना त्याचा किती त्रास होतोय त्या अधिकाऱ्याच्या वर्तनाचा हे मांडतोय, तरी त्याची दखल घेतली जात नाही. म्हणजे एकीकडे प्रामाणिकपणे काम करणारे तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी आणि दुसरीकडे या जलसंपदा विभागातले हे अधिकारी जे आमदारांना, अनिल परब यांच्यासारख्या नेत्यांना देखील जुमानत नाहीत. तर हे महाराष्ट्राला कुठल्या दिशेने घेऊन चाललेलं हे सगळं प्रकरण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की अनेक अधिकारी आता आपण बघतो आहोत की नागरिकांना ते कार्यालयामध्ये प्रवेश द्यायला सुद्धा त्यांना जीवावर येतं, हे जागेवर बसत नाहीत. यांच्यावरती जबाबदारी असते लोकांचे प्रश्न सोडवण्याची, परंतु लोकांचे प्रश्न ऐकण्यात सुद्धा यांना काही स्वारस्य नसतं. अनेक महापालिकांमध्ये दुपारी 4-4 वाजेपर्यंत अधिकारी त्यांच्या खुर्चीमध्ये बसलेले दिसत नाहीत आपल्याला. तेव्हा ही जी काही शिस्त आहे, म्हणजे जी काही त्यांच्या सर्व्हिस बुक्सनी किंवा त्यांच्या कामाच्या नियमांमध्ये जी काही शिस्त लावून दिलेली आहे त्याचं पालन एकही अधिकारी किंवा कर्मचारी करताना दिसत नाहीये. यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड असले पाहिजेत हे बंधन आहे, किंवा नेमप्लेट असली पाहिजे हे देखील पथ्य हे लोक पाळत नाहीत. कारण आपलं नाव कोणाला कळू नये, आपण हे काय उद्योग करतो आहोत हे आपल्या म्हणजे आपली तक्रार करण्याची संधी कोणाला मिळू नये, आणि म्हणून हे लोक आय कार्ड सुद्धा आपल्या गळ्यामध्ये ठेवत नाहीयेत. तेव्हा अशा पद्धतीची ही सगळी अनास्था हा अत्यंत प्रगतिशील, अत्यंत विकसित अशा महाराष्ट्रामध्ये हे चालू आहे. तर मला या गोष्टीकडे थोडंसं आपलं लक्ष वेधायचं होतं की चांगल्या अधिकाऱ्यांना, म्हणजे कोकणातले जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी होईल वगैरे, आणि ते फारसे म्हणजे महाराष्ट्राला माहीत नाही आहेत. हे जे तुकाराम मुंडे यांच्यावरती केलेला आरोप मात्र लोकांच्या अत्यंत जिव्हारी लागलेला आहे. विधिमंडळामध्ये आपण काय करतो आहोत, कोणाविरुद्ध आपण आरोप करतो आहोत याचं काही, आणि त्यांनी हे पण सांगितलं की आम्ही पुरावे देऊ. म्हणजे इतक्या प्रामाणिक अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करताना जर तुम्ही पुरावे देऊ, म्हणजे हे निश्चितच, म्हणजे पुरावे जर त्यांच्याकडे खरंच असतील तर हे मग या तुकाराम मुंडेंना गोवण्याचं
काहीतरी कारस्थान आहे, अशी एक प्रतिक्रिया मुंडेंच्या चाहत्यांमधून, त्यांच्या पाठीराख्यांमधून, त्यांना जाणणाऱ्या नागरिकांमधून व्यक्त होतीये की तर तसे खरंच पुरावे काही कृष्णा खोपडे यांच्याकडे असतील तर ते निश्चितच फॅब्रिकेटेड असले पाहिजेत. कारण तुकाराम मुंडे यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल सगळ्यांना माहिती आहे. एका पैशाचाही गैरव्यवहार त्यांनी आजतागायत केलेला नाही आणि 20 कोटी रुपये म्हणजे त्या इतक्या प्रचंड मोठ्या पदावरती असलेल्या अधिकाऱ्याकडून अशा पद्धतीचा गैरव्यवहार होणं हे काही महाराष्ट्राला पटलेलं नाही आहे. म्हणजे हा आरोप सुद्धा पटलेला नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडंसं आपण तारतम्य बाळगलं पाहिजे. सत्ताधारी पक्षामध्ये बसलेल्या आमदारांनी हे करणं म्हणजे हे स्वाभाविकच आहे. म्हणजे जेव्हा तो केवळ आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि एका आमदाराने तो आरोप केला अशी बातमी जेव्हा आली तेव्हाच मला शंका आली होती की हा निश्चितच भाजप मधील आमदार असणार आहे. कारण त्याच्याशिवाय अशा प्रामाणिक अधिकाऱ्यावरती टीका टिप्पणी करणं हे इतर पक्षाच्या कुठल्याही आमदाराला आजपर्यंत सुचलेलं नाही आणि ते शक्य झालेलं नाही. आणि या भाजपच्याच आमदारांनी हे केलेलं असल्यामुळे हे खरंच काही एखादं षडयंत्र आहे का यांच्या विरोधात. कारण तुकाराम मुंडे यांची जिथून जिथून बदली झाली तिथले लोक अक्षरशः रडलेले आहेत की यांची बदली करू नका, यांना काही दिवस आमच्याकडे राहू द्या. कारण हे ज्या दिवशी ज्या क्षणी एखाद्या खात्याचा किंवा जिल्हा परिषदेचा महापालिकेचा पदभार स्वीकारतात त्या क्षणापासून त्या संबंध महापालिकेची कार्यपद्धतीच बदललेली असते. इतका त्यांचा धाक आहे की ह्या माणसाला गैरव्यवहार, चुकीची कामं, बेशिस्त हे मुळीच चालत नाही. हे अगदी शिपायापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांना माहिती आहे. आणि असं असताना त्यांच्यावरती हे आरोप होत आहेत. तेव्हा हे आरोप सर्वसामान्यांना महाराष्ट्राला पटणारे नाही आहेत. लवकरात लवकर याची चौकशी करावी आणि ती निपक्षपाती करावी अशी मागणी तर राहीलच सगळ्यांची. परंतु ती निपक्ष होती की नाही याच्याबद्दल कोणालाही खात्री देता येत नाही. आणि ह्या अनिल परबांनी जो ज्या अधिकाऱ्याबद्दल प्रस्ताव मांडला तिथे लक्षवेधी मार्फत त्यांनी विधी मंडळाचं लक्ष वेधलंय तर त्याच्यावरती निश्चितच कारवाई झाली पाहिजे. कारण विधिमंडळ मी खिशात ठेवतो वगैरे अशा प्रकारच्या वल्गना या कुठल्याही म्हणजे यांची गुरमी आणि अशा अधिकाऱ्यांची मस्ती ही कुठवर गेलेली आहे की मी आमदार, खासदार, मुख्यमंत्री हे जे काही घटनेने आपल्याला घालून दिलेले घटनात्मक पदं आहेत या लोकांना देखील मी काही मोजत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. हे धारिष्ट्य फक्त एखादा प्रामाणिक अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासारखाच दाखवू शकतो की मी माझ्या पद्धतीने माझं काम करणार, मी घटनेला मानून मी माझं काम करणार. सर्वसामान्यांची अश्रू पुसण्याचं काम मला सोपवलेलं आहे सरकारने आणि ते मी माझ्या 50 जरी नोकऱ्या झाल्या, वर्षातून 2 जरी नोकऱ्या बदल्या माझ्या झाल्या तरी देखील मी ते काम सोडणार नाही. अशा पद्धतीचं जे आग्रह आणि हट्ट धरणारे अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांची महाराष्ट्राला गरज आहे. आणि सगळ्या राजकारण्यांना विनंती आहे की अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना जपावं आणि त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाला बळ द्यावं. तुमच्या कामामध्ये छोटीशी आडकाठी आली म्हणून तुम्ही त्याच्यावरती जर बेफाम आरोप करत सुटलात तर महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक अधिकारी अक्षरशः सूक्ष्मदर्शकातून शोधावे लागतील असं मला तरी वाटतं. याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया निश्चित कळवा. धन्यवाद.